सब एक है. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतंय देत, पगार आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. नियत आमच्या हक्काचा, आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. आमच्या मागण्या पूर्ण करा. एकजुटीचा विजय असो. हम सब एक है, हम सब एक है. कामगार एकजुटीचा विजय असो. हम सब एक है, हम सब एक है. मराठवाड्यातले आपल्या विभागीय जवळपास 20 ते 50 ते 60 कर्मचाऱ्याला कमी केलेलं आहे आणि आमचे किमान वेतन जे शासनाच्या दरानुसार आम्हाला जे वेतन आहे ते आतापर्यंत आम्हाला कुठल्याही ते पाटबंधारे विभाग असो या यांत्रिकी विभाग यांना दिल्या जात नाही, फक्त पिळून केल्या जाते. आणि पाटबंधारे विभागातला 24 तास काम करून त्यांना फक्त 300 रुपये हजेरी दिले जाते. आणि आणि यांना यांत्रिकी विभागात 834 रुपये पगार असताना सुद्धा याला 300 रुपये प्रमाणे पगार दिले जाते. एकंदरीत काय उत्तर देण्यात आले? आज त्यांना तारीख दिली असता एक तर पाटबंधारे विभागातले कुठल्याही कार्यकारी अभियंता हे आज गैरहजर राहिले आहेत आणि आम्ही वारंवार कामगार आयुक्त साहेब त्यांना पत्र व्यवहार होत असताना सुद्धा आज आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असताना सुद्धा ते कुठल्याही प्रकारे आमच्या इथं हजर होत नाहीत पाटबंधारे विभागातले. आणि यांत्रिकीचे आले असता ते आम्हाला बघताच इथून निघून गेलेत आणि त्यांना आम्हाला कुठल्याही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही याच्या प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला ते सक्षम नाहीत अशी तिथून निघून गेले. आम्ही बांधील नाहीये. महाराष्ट्रातल्या पाटबंधारे खात्याचे आणि यांत्रिकी खाते म्हणजे पाटबंधाऱ्याचाच एक भाग आहे. त्या विभागामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत, त्यांना नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे शासनानंच आणि किमान वेतन कायदा लागू केलेला आहे. एखाद्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज 800, 850, 850 रुपये त्यांना रोजंदारी आहे, परंतु त्यांना फक्त 300, 400 इतपतच पगार देऊन त्यांचं EPF वगैरे 4 कपात न करता 4 महिने पगारही केला जात नाही. त्यांना दबाव आणून यांना करून ते 100 रुपयाच्या वॉर्डर लिहून मागतात, तुम्ही आम्हाला लिहून द्या नाही तर आम्ही तुम्हाला उद्यापासून आमच्यावर कामाला यायचं नाही, आम्ही तुम्हाला काम कमी करू असे धमक्या देऊन यांत्रिकी अधीक्षक अभियंता कार्यालय, विभागीय कार्यालय आणि पाटबंधारे कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना दबाव आणून बळीपणाचा म्हणजे उद्देशाने दबाव आणून त्यांच्याकडून पिळवणूक करण्याचा प्रकार चालू आहे. म्हणून ते सहाय्यक कामगार आयुक्त हे कायदेशीर त्याला आपण का इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट प्रमाणे त्यांना कायदेशीर कोर्टाचे आदेश म्हणजे कोर्टाचे अधिकार आहेत, त्यांनी इथं बोलवलं आहे इथं, पण त्या 2 तारखेला एकही आलेलं नाही. त्यांनी निरोप देऊन सुद्धा मध्ये यायला अधिकारी आलेले नाहीत आणि तयारी नाही. एकंदरीत किती कर्मचारी आहेत आणि त्यातल्या त्यात हा पुढचा लढा कसा राहील आपला? पुढचा लढा म्हणजे कायदेशीर कारवाई इथं चालूच आहे. त्यांनी आता मला पुढच्या तारखेला मी ऍडमिट करून घेऊन त्या लोकांना पत्र देतो की या लोकांना कामावून कमी करता येणार नाही. कामावून जर कमी केलं, सहाय्यक कामगारांना सांगितलंय, कामावून जर कमी केलं तर त्याचा वेतनाची जबाबदारी शासनाची म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटच्या प्रमुखाची राहील असं म्हणून त्यांना आदेश दिलेले आहेत. तरी पण आता पुढच्या तारखेला ते आदेश पण म्हणजे ते पण दिले जातील आणि ह्या लोकांचा पगार समजा कमी बी केलं तर आम्ही त्याच्याकडून त्याच्या अगोदर लातूर जिल्ह्यामध्ये बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये अशाच कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं. सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही मांडलो. सुप्रीम कोर्टापर्यंत 1 कोटी रुपये 65 कर्मचाऱ्याचे 1 कोटी रुपये 6% व्याजानं सुप्रीम कोर्टानं, हायकोर्टानं आणि लेबर कोर्टानं मंजूर करून त्या लोकांना गेल्या महिन्याचं वाटप केलेलं आहे.